नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फोडणीचं वरण एकदम सोप्या पद्धतीने कसं बनवायचं। तर एकदम सोप्या पद्धतीने वेगळी पद्धत आहे, पण हे वरण खूप चविष्ट लागतं आणि बनवायला सुद्धा खूप सोपं आहे, पण खाताना खूपच छान भातासोबत चपातीसोबत चविष्ट लागतं। तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। वेगळ्या पद्धतीने आपण इथे फोडणीचं वरण बनवलेलं आहे, पण पद्धत खूप सोपी आहे। तर 1 कप इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्ही याच्यामध्ये मसूरची डाळ घेऊ शकता, मूग डाळ सुद्धा 2-2 चमचे घालून घेऊ शकता। तर आता आपण ही डाळ 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया। डाळ चांगली अशी चोळून घ्यायची आणि 2 पाण्याने आपल्याला ही धुवून घ्यायची। तर याच्यावरती पावडर असती तर बघू शकता, इथे मी 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर याच्यात पुन्हा पाणी घालून घेतलंय। तर डाळ बुडेल इथपर्यंत आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये काही साहित्य घालून घेऊया आणि आज आपण कुकरमध्ये न शिजवता आपण इथे पातेल्यामध्येच ही डाळ शिजवून घेणार आहोत। पातेल्यामध्ये जर डाळ शिजवून घेतली तर वरण आपलं खूप छान असं चविष्ट लागतं। तर आता याच्यामध्ये मी कांदा चिरून घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा, त्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत। आता हा कांदा आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, जास्त तिखट नाहीये, तर त्याचे उभे पातळ असे काप करून घेतले 2 भागामध्ये। लसूण घेतलेला आहे 5 ते 6 पाकळ्या आणि त्याचे सुद्धा मी इथे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। तर 1 टोमॅटोच्या मी अशा उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया। तर सर्व जिन्नस आपण आता इथे या डाळीमध्ये घालून घेतलेला आहे। आता ही डाळ उतू जाऊ नये म्हणून आणि अजून खूप छान अशी चविष्ट व्हावी म्हणून 1 चमचा आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे। तर सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर चमच्याने एकत्र करून घेतलेला आहे। आता ही डाळ आपण अशीच पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी गॅसवरती ठेवून देऊया। हवा असल्यास तुम्ही कुकरमध्ये सुद्धा याच्या 3 शिट्ट्या करून घेऊ शकता, पण आपण आज इथे ही डाळ पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहोत। तर भाजीचा चमचा जो असतो तो अशा पद्धतीने ठेवायचा आणि याच्यावरती अर्ध ताट, पातेल्याचं तोंड उघडं राहील अशा पद्धतीने याच्यावरती ताट ठेवून द्यायचं आणि तुम्ही बघू शकता इथे कमी गॅसवरती मी ही डाळ शिजवून घेतलेली आहे। डाळ अगदी मऊसूत अशी शिजलेली आहे। अर्ध झाकण ठेवायचं आणि भाजीचा चमचा त्याच्यामध्ये ठेवायचा, म्हणजे डाळ अजिबात उतू जात नाही, आणि गॅस कमी करून ठेवायचा। याच्यामध्ये जर आपल्याला पाणी घालायचं असलं तर ताटावरती पाणी ठेवायचं आणि गरम पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे डाळ पटकन शिजते। तर आता तुम्ही बघू शकता डाळ आपली कमी गॅसवरती इथे मी छान पद्धतीने अशी मऊसूत शिजवून घेतलेली आहे आणि चमच्याने आपण थोडीशी घोटून घेऊया। तर मस्त अशी मऊसूत डाळ आपली इथे शिजून झालेली आहे। तर आपल्याला किती वरण बनवायचं त्यानुसार आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर याच्यामध्ये मी 1 ग्लास भरून पाणी घालून घेतलेलं आहे। आता पाणी घालून घेतल्यानंतर आपण याला चांगल्यापैकी उकळी काढून घेऊया। तर गॅस इथे मी मध्यम ठेवलाय आणि मध्यम गॅसवरती तुम्ही बघू शकता मस्त इथे उकळी आलेली आहे वरणाला। आता आपल्याला किती बनवायचं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि पाणी घालून घेतल्यानंतर याला मी उकळी काढून घेतलेली आहे। आता एकत्र करून घेतलेलं आहे। याच्यावरती आपण आता फोडणी करून घेऊया। तर 1 मोठा चमचा भरून इथे मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये 1 चमचा मी मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी छानपैकी तडतडली की 1 चमचा इथे मी जिरे घालून घेतलेले आहे। छोटा चमचा आहे तर 2-2 चमचे घालून घेतलेले आहेत। आता इथे मी चिमूटभर याच्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे। लसूण आपण डाळ शिजवताना घातलेला आहे, त्याच्यामुळे मी इथे लसूण घातलेला नाही। तर लाल सुकलेल्या मिरच्या 3 घेतल्या, त्या देखील घालून घेतलेल्या आहेत। कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तर आता हे सर्व फोडणी आपण चमच्याने खालीवर करून घेऊया आणि मस्त फोडणी आपली इथे तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला जर हवा असल्यास, आवडत असल्यास याच्यावरती तुम्ही थोडीशी लाल तिखट पावडर सुद्धा घालू शकता। तर इथे मी लाल तिखट पावडर घालत नाहीये। तर अशीच फोडणी आपण आता या वरणावरती घालून घेऊया। तर बघू शकता मस्त अशी फोडणी आपली इथे वरणावरती आपण घालून घेतलेली आहे। आता फोडणी घालून घेतल्यानंतर आपण याच्यावरती 1-5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। कुकरमध्ये डाळ न शिजवता आपण इथे पातेल्यामध्ये शिजवून घेतली। पातेल्यामध्ये शिजवून घेतलेल्या डाळीला खूप छान अशी वरणाला आपल्या इथे चव लागते। तर अशा पद्धतीने आपलं इथे फोडणीचं वरण तयार झालेलं आहे। थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण टेस्टी असं वरण आपण इथे बनवलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खायला खूप भन्नाट लागतं। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।